हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। या चॅप्टरचा म्हणजे ऑक्सिलेशन नावाचा जो चॅप्टर आहे हा लास्टचा व्हिडिओ आहे। याचे न्यूमेरिकल सुद्धा जेव्हा जेव्हा मी जे टॉपिक सब टॉपिक शिकवले असतील त्याचे न्यूमेरिकल तिथेच असतील। आणि ज्यांना MST CET ची तयारी करायची असेल तर PGMN ॲपवर MST CET धुमाकूळ घालत आहे, नक्की तिथं या मजेदार क्वेश्चन्स केल्या जातात। तर चला आज आपल्याला या चॅप्टरचा एंड पार्ट आहे डॅम्प्ड ऑक्सिलेशन। या डायग्रामवरून तुम्हाला काहीतरी लक्षात येत असेल। काय लक्षात येतं बघा, काय लक्षात येतं सांगा, बघा कमेंटमध्ये निश्चित लिहा। आता बघा या ठिकाणी मी एक दोरी घेतली आणि अशी 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 व्हायब्रेट केली। काय दिसतं? आहा, बघा काय दिसतं, काय दिसतं? इथे ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम दिसतो, इथं ॲम्प्लिट्यूड कमी 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 खूप कमी होत चाललाय। म्हणजे जेव्हा ॲम्प्लिट्यूड कमी होत असेल, जेव्हा ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली डिक्रीज होत असेल, त्यालाच तुम्हाला डॅम्प्ड ऑक्सिलेशन असं म्हणता येतं। हा त्याचा अर्थ आहे। या डायग्रामवरून मला तर असं कळालं। निश्चित तसंच असेल सर, बघूया काय त्याची व्याख्या दिली, डेफिनेशन दिली। डॅम्प ऑक्सिलेशन म्हणजे काय? तर मी काय म्हटलं होतं, ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली डिक्रीज होत असेल, कमी होत असेल, त्याला तुम्हाला काय म्हणता येईल? डॅम्प ऑक्सिलेशन असं म्हणता येतं। बघा, पिरियडिक ऑक्सिलेशन ग्रॅज्युअली डिक्रीज द ॲम्प्लिट्यूड, त्याचा ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत असेल तर त्यांना डॅम्प ऑक्सिलेशन या डॅम्प हार्मोनिक ऑक्सिलेशन असं म्हणता येऊ शकतं। चला पण हे काय दिलं सर, हे काय नेमकं? आता डॅम्प ऑक्सिलेशनमध्ये आपल्याला एक प्रॅक्टिकल करून बघायचंय। मी एक रिजिड सपोर्ट घेतला असल्या प्रकारचा, एक स्प्रिंग घेतली, नंतर एक ब्लॉक घेतला आणि ब्लॉकला खाली असल्या प्रकारची व्हेन तयार केली। किंवा तुम्ही असं म्हणू शकता, एखादी ब्लेड कशी असते, ब्लेड सारखा पार्ट घ्यायचा, जाणीवपूर्वक ब्लेड सारखा खाली लावायचा, जेणेकरून की पाण्यामध्ये हे कोणतं तरी एक फ्लुइड आहे, लिक्विड आहे, काहीतरी आहे, पाणी असेल है ना, खायचं गोड तेल म्हणतात गावाकडे, गोड तेल, खायचं तेल असेल है ना, किंवा खोबऱ्याचं तेल असेल, काही माहिती नाही आहे काय ते, ठीक आहे। हे प्रॅक्टिकली आता आपल्याला करून बघायचं आहे। पहिल्यांदा ब्लॉकचं काहीतरी मास असेल आणि याला ऑक्सिलेट करायचं असं व्हर्टिकली। आता माझ्या हातामध्ये एक स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग म्हणजे हे इथं ब्लॉक बांधायचा, खाली पाण्यामध्ये एक जार घ्यायचा असा पाण्याचा जो ओपन असला पाहिजे, आणि खाली याला प्लेट सारखा किंवा एखादी पाटी छोटीशी अशी ती घ्यायची, ठीक आहे। आता हे ऑक्सिलेट होत आहे असं व्हर्टिकली, हे बघा असं ऑक्सिलेट होत आहे। पण खाली पाणी असल्यामुळे काय करत असेल बरं, ते पाणी आणि पाण्याला आपण काहीतरी पाण्यामध्ये एक अशी ब्लेड सारखी पार्ट टाकलं तर तो अपोज करत असेल, आणि विस्कॉसिटी असते मटेरियलची, चिपकत असेल तर त्याला अपोज करत असेल ना, खाली पाणी असेल काही असेल अपोज करत असते। तर चला बघू आपल्याकडे। तर या ठिकाणी बघा काय काय दिलं तर नीट लक्षात घ्या। कन्सिडर ब्लॉकचं मास एम आहे, ऑक्सिलेट व्हर्टिकली ऑन अ स्प्रिंग, व्हर्टिकली स्प्रिंग मी आता दाखवली तशी ऑक्सिलेट करते फ्रॉम द ब्लॉक है ना, अ रॉड एक्सटेंड टू द वेन दॅट सबमर्ज इन द लिक्विड, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये त्याला डुबवलेलं आहे। आता वेन अप अँड डाऊन करत असेल, ही जी वेन म्हणजे ब्लेड सारखा पार्ट म्हणा किंवा असा चपटा पार्ट असला पाहिजे, लक्षात घ्या असा चपटा, लक्षात आलं, किंवा एखादं पॅड सारखं, किंवा आपला फोन आहे तो फोन समजा असा, आता ही खूप हलकी घ्यायची वस्तू, इतकी जाड नाही घ्यायची, फोन खूप झाला अशी त्याला बांधलं, तर जेव्हा मी पाण्यातून खाली वर काढेल तेव्हा ते पाणी त्याला काय करेल, विस्कॉसिटीमुळे अपोज करत असेल, करेक्ट आहे। तर या ठिकाणी बघा, वेन मूव्ह अप अँड डाऊन करत असेल तर लिक्विड एक्झर्ट द ड्रॅगिंग फोर्स म्हणतात त्याला, ड्रॅगिंग फोर्स म्हणजे अपोजिट करत असेल त्याला, द ऑन द कम्प्लीट ऑक्सिलेटिंग सिस्टीम तयार झालेली आता बघा। मेकॅनिकल एनर्जी ऑफ ब्लॉक स्प्रिंग सिस्टीम डिक्रीजेस विथ टाइम। आता मेकॅनिकल जशी एनर्जी आहे ती काय होत असेल, कमी कमी होत असेल, आणि आपले ऑक्सिलेशन कमी कमी होत असतील, ॲम्प्लिट्यूड कमी होत असेल। आता ॲम्प्लिट्यूड कमी होणे त्यालाच तर आपण डॅम्प ऑक्सिलेशन बघतोय, आणि त्याच डॅम्प ऑक्सिलेशनचं एक्झाम्पल चालू आहे आपल्याकडे विथ टाइम। द एनर्जी कुठे ट्रान्सफर झाली असेल बरं, थर्मल एनर्जी ऑफ लिक्विड, या ठिकाणी ते जे काही पाणी थोडंसं काही टेम्परेचर वाढलं असेल, थर्मल एनर्जी वाढली असेल, लिक्विड अँड व्हेनची तिथं वाढलेली असेल खाली, हे जे ऑक्सिलेशन व्हायला त्याच्यामुळे काय होत असेल, ते पाणी थोडंसं गरम का बरं, कारण की मेकॅनिकल एनर्जी जी काही जी ब्लॉक आणि स्प्रिंग आहे ती एनर्जी कुठेतरी ट्रान्सफर होणार आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन आहे, आणि ते कुठे होत असेल तर त्यांनी सांगितलं की इथे जे काही पाणी आहे थोडंसं, आता तुम्हाला जाणीव पण होणार नाही कारण की ती काही प्रोसेस खूप मोठी नाही आहे, ठीक आहे ना। थर्मल एनर्जीमध्ये
ट्रान्सफर होते. आता इथे डॅम्पिंग फोर्स आला का बरं, ऑक्सिलेशन हळूहळू कमी होतील. पाणी त्याला ड्रॅगिंग फोर्समुळे काय करेल, ड्रॅगिंग फोर्समुळे या वेनला पाणी अपोज करत असेल ना, ड्रॅगिंग फोर्स म्हणतो ना आपण त्याला. तर त्या ठिकाणी डॅम्पिंग फोर्स डिपेंड होणार आहे द नेचर ऑफ सराउंडिंग मीडियम अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्पीड ऑफ वेन अँड ब्लॉक. म्हणजे या ठिकाणी तुमचं डॅम्पिंग जो काय फोर्स आहे हा डिपेंड करेल तिथं फ्लुइड कोणतं वापरू शकता. तुम्ही पाणी वापरू शकता, खायचं तेल, गोड तेल, खोबरेल तेल, है ना, पेट्रोल, डिझेल, काही पण वापरू शकता ना. एखादा ज्यूस वापरू शकता, आंब्याचा ज्यूस आहे ना, रस म्हणतात त्याला मराठी भाषेमध्ये, काही असू शकते. या हिच्यावर तुमची जी काही डॅम्पिंग फोर्स डिपेंड आहे म्हणतात. आणि हा डायरेक्टली डिपेंड आहे स्पीडवर. स्पीड कमी होते. ड्रॅगिंग फोर्स कधी कधी बघा, तुम्ही जर इथं जर एखादा गम सारखं टाकलं, फ्लुइड टाकलं किंवा पाक टाकला, गुळाचा पाक माहितीच ना कसं चिपकून धरेल वरते, म्हणजे डिपेंड आहे तिच्यावर स्पीड. म्हणून इथं मी लिहू शकतो की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी. मायनस का बरं, हे डॅम्पिंग फोर्स आणि वेलॉसिटी अपोजिट डायरेक्टेड आहे ना, स्पीड कमी करत आहे. म्हणून इथं कॉन्स्टंट व्हायचं, तर मी बी कॉन्स्टंट ठेवलं, बी इंटू व्ही. हे झालं तुमचं या ठिकाणी या व्हेनवर लागणारा जो काय डॅम्पिंग फोर्स आहे तो काढला. आता स्प्रिंग फोर्स कुठं काढला आपण, ज्यावेळेस चॅप्टर शिकवणं चालू केलं तेव्हाच काढला होता. हे डॅम्पिंग फोर्स म्हणून डी लिहू शकतो आणि इथं स्प्रिंगचा फोर्स म्हणून यस लिहू शकतो. हे ऑलरेडी आपण के एक्स बघितलेले. हे दोन्ही फोर्स या सिस्टममध्ये ऑर्गनाइज आहेत. म्हणजे मला सांगायचं असं की या ठिकाणी मला डिफरन्शियल इक्वेशन्स काढायचे, इथंच लिहावं लागेल मला. ठीक आहे, इथंच काढतो आता. ओके, इथं डॅम्पिंग फोर्स बघा, म्हणजे अँप्लिट्यूड कसा कमी होत चालला, त्याला आपण डॅम्पिंग ऑक्सिलेशन असं म्हणतो. आपल्याकडे दोन फोर्स भेटले. एक डॅम्पिंग फोर्स म्हणजे काय आलं ना, त्या ठिकाणी तो जो काय ऑक्सिलेशन व्हेन जे होता ते पाण्यामध्ये, तो जो काय अँप्लिट्यूड कमी करत होता तो आहे मायनस बी इंटू व्ही. दुसरा आहे स्प्रिंग फोर्स, जो की आपण पहिला शिकलेला स्प्रिंग फोर्स के एक्स आहे ना. आपल्याला नेट फोर्स काढायचा आहे. तो नेट फोर्समध्ये आपल्याकडे दोन फोर्सेस आहे, एक डॅम्पिंग फोर्स आहे आणि दुसरा स्प्रिंग या सिस्टममध्ये फोर्स आहे. तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा पाहू शकता. या ठिकाणी या स्प्रिंगमुळे एक फोर्स लागतो, त्याला एफ एस म्हटलं, आणि हा डॅम्पिंग फोर्स आहे कारण की हा ऑक्सिलेशन कमी करण्याचं काम करतोय. हे जे काही पाणी असेल, काय जे काही फ्लुइड असेल, सराउंडिंग जे काही मीडियम असेल, हे मीडियम काय करतं, अँप्लिट्यूडला कमी करतं, म्हणून त्याला डॅम्पिंग फोर्स असं म्हटलेलं आहे आपण. ठीक आहे, बरं. मग आता मला एफ नेट, न्यूटनचा लॉ, एफ इज इक्वल टू एम ए. बघा, डॅम्पिंग फोर्स आहे बी इंटू व्ही, हा फोर्स आहे के इंटू एक्स. जर इकडे जर आणले तर बघा एम ए हा मायनसचा प्लस होईल बाबा, हा पण मायनसचा प्लस, इक्वल टू काही नाही म्हणजे 0. कदाचित तुम्हाला सगळ्या डेफिनेशन्स पाठ असतील, अपेक्षा करतो. वेलॉसिटी म्हणजे काय आहे, डी एक्स अपॉन डी टी, कारण की डिस्प्लेसमेंटला एक्स म्हणलं आपण. ॲक्सेलरेशन कसं लिहिसाल, डी व्ही अपॉन डी टी है ना, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. आता चॅप्टर संपत आला आहे म्हणून हे माहीत पाहिजे, डी अपॉन डी टी. व्हीची व्हॅल्यू आहे माझ्याकडे डी एक्स अपॉन डी टी. म्हणजे बघा, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन, म्हणजे डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह जर केला तर ॲक्सेलरेशन भेटू शकतं. म्हणून डी मल्टिप्लाय डी डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. समजतं का? ह्या व्हॅल्यूज इथं पुटअप करायच्या आणि इक्वेशन संपवायचं. बघा, यम इथं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी, व्हीची जी व्हॅल्यू आहे ही आहे डी एक्स अपॉन डी टी प्लस के इंटू एक्स इज इक्वल टू 0. हे तुमच्याकडे भेटलेलं इक्वेशन आहे. राईट आहे, काही हरकत नाही आहे. बघा, एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी डी एक्स अपॉन डी टी प्लस के एक्स इज इक्वल टू 0. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता तुम्ही म्हणाल सर कितीदा डिफरन्शियल इक्वेशन काढणार? पहिल्यांदा लिनियर एस एच एम जेव्हा होत असेल म्हणजे ते अनडॅम्प ऑक्सिलेशन होतं. मी एकदा पुन्हा मित्रांना सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो, जेणेकरून की तुम्हाला पण लक्षात यायला पाहिजे मला काय सांगायचं आहे. हिच्या आधी हे डॅम्प ऑक्सिलेशनसाठी आहे, हिच्या आधी जे काही आहेत अनडॅम्प ऑक्सिलेशन होते. अनडॅम्प म्हणजे काय सर? अशी काही डेफिनेशन तर शिकवल्या गेली नाही. ठीक आहे, मी सांगतो ना, नसली जरी पुस्तकात तरी. अनडॅम्प ऑक्सिलेशन म्हणजे त्यांचा ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट होता. ते ॲम्प्लिट्यूड जे काही होता, बघा इथं ॲम्प्लिट्यूड तुम्हाला दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. बघा, हाय, समजलं का?
बघा यांचा अँप्लिट्यूड सगळ्यांचा कॉन्स्टंट आहे ना, इथे कॉन्स्टंट आहे, इथे बघा अँप्लिट्यूड कमी कमी झाला. याचं जे काही ऑक्सिलेशनमध्ये दोन प्रकार होते, लिनियर एसएचएम स्ट्रेट लाईनमध्ये आणि एक सर्क्युलर आर्कमध्ये होत होता. सिम्पल पेंड्युलम शिकलो आपण. त्यावेळेस डिफरन्शियल इक्वेशन इथं असं लिहिलं होतं d²x अपॉन dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. हे डिफरन्शियल इक्वेशन लिनियर एसएचएमसाठी आहे. आणि अँग्युलर एसएचएमसाठी सुद्धा d² थीटा अपॉन dt² असं काहीतरी लिहिलं असेल आपण. इथे c थीटा इज इक्वल टू 0 असं पण लिहू शकतो. राईट आहे ना. सी इज द कॉन्स्टंट काहीतरी टर्म घेतली होती आपण अशी, असं लिहू शकतो. ठीक आहे ना. हे डॅम्प ऑक्सिलेशन अनडॅम्प ऑक्सिलेशन का आहे हे समजण्यासाठी मुद्दा म्हणून इथे इक्वेशन्स लिहिल्या गेले आहेत. मला वाटतं की सगळ्यांना कळालं असेल. इथे थोडंसं मला काय करावं लागेल, इथे c/i करावं लागेल का, c/i लिहावं लागेल का, म्हणजे हां आता c/i ठीक आहे असं लिहितो इथं c/i. हे जे काही लिनियर एसएचएमचं इक्वेशन्स आहे डिफरन्शियल इक्वेशन आणि डॅम्प ऑक्सिलेशनसाठी, हे जे इक्वेशन्स आहे हे वेगळे इक्वेशन्स नाही आहे, हे अनडॅम्पसाठीच आहे पण अँग्युलरसाठी. आणि हे कोळसाचं आहे तर हे डॅम्प ऑक्सिलेशनसाठी डिफरन्शियल इक्वेशन आहे. मला वाटतं सगळ्यांना कळालं असेल. डिफाईन गिव्ह एक्झाम्पल डॅम्प ऑक्सिलेशन. डेफिनेशन तर आपण पाहिली, पिरियॉडिक ऑक्सिलेशन ग्रॅज्युअली डिग्रीज अँप्लिट्यूड होत असतो. याचा एक्झाम्पल सांगू शकतो मोशन ऑफ सिम्पल पेंडुलम हा ना, डाईज द इव्हेंटली एअर एक्झॅक्ट. आता तुम्ही जर सिम्पल पेंडुलम घेतला, असं एखादा चार्जर घेतला ना, असं असं जर फिरवलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे कसल्या प्रकारचा ऑक्सिलेशन्स होते, असं असं. ठीक आहे ना, हळूहळू कमी होते, त्यालाच तुम्ही म्हणू शकता. एक काही क्वेश्चन्स आहेत थोडेसे घेऊन टाकू आपण. बघा डॅम्प एसएचएम, एसआय युनिट ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट इज. आता डॅम्पिंग फोर्स हाय मायनस बी इंटू बी आत्ता शिकलो आपण. मग मला बी काढल्यावर मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये फोर्स अपॉन व्हेलॉसिटी. फोर्सचं युनिट आहे बेटा न्यूटन आणि व्हेलॉसिटीचं आहे मीटर पर सेकंड. राईट आहे. पण आता न्यूटन फोर्सचा फॉर्म्युला काय बरं, मास इंटू ॲक्सरलेशन. मासचं युनिट आहे kg खरं आणि ॲक्सरलेशन हे मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात येतं. म्हणजे हे जे काही न्यूटन आहे हे आहे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इथे मीटर पर सेकंड आहे. हा एक सेकंड गेला, हे मीटर मीटर गेला, तर kg एक सेकंड बाकी, kg पर सेकंड. बी ऑप्शन घ्यायला पाहिजे है ना. डॅम्प एसएचएम एस युनिट डॅम्पिंग कॉन्स्टंटचा मतलब बी ला डॅम्पिंग कॉन्स्टंट असं म्हणलं आहे, तर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे अँड डॅम्प. बघा इन अ डॅम्प ऑक्सिलेटरी मोशन, टी पिरियड आहे, ए अँप्लिट्यूड आहे. द डॅम्पिंग म्हणजे काय, अँप्लिट्यूड कमी होणे. डॅम्पिंगचा अर्थ काय बरं, अँप्लिट्यूड कमी होणे, डिग्रीज होणे. तर इथे तुम्हाला माहीतच आहे की हे जे काही आहे डॅम्पचा अर्थच असा आहे. बघा हे म्हणजे अँप्लिट्यूड डिग्रीज होणे. आता ए इन्क्रीज हे तर शक्यच नाही, हे दोन्ही डिग्रीज होतील का नाही, फक्त डिग्रीज ए होईल. इन्क्रीज द पिरियड पण वाढतं, हळूहळू होईल. म्हणजे बघा ऑक्सिलेशन जितकं छोटं, जितकं ऑक्सिलेशन, माझ्याकडे जर एखादं चार्जर जर भेटलं तर कदाचित तुम्हाला दाखवण्यात मला मजा येईल आणि तुम्हाला समजेल की नेमकं मला काय शिकवायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याकडे एक चार्जर घेऊन प्रेझेंट होत आहे मी, तुम्हाला समजेल की मला काय सांगायचं आहे. हे बघा या ठिकाणी जाणीवपूर्वक हा, ठीक आहे. हे बघा याचा अँप्लिट्यूड जितका डिग्रीज होईल ना तितका हा जो काही पेंडुलम आहे, पेंडुलम म्हणता येईल याला, बघा किती स्लो चालतो, म्हणजे पिरियड जास्त आहे. बघा अँप्लिट्यूड खूप लहान झाला आता आणि खूप पिरियड लागायला, म्हणजे वेळ जास्त लागायला. हे ऑक्सिलेशन फास्ट होत. बघा अँप्लिट्यूड मोठा आहे, ऑक्सिलेशन पिरियड कमी. आता बघा अँप्लिट्यूड कमी व्हायला कमी होतोय पण किती हळू होते, म्हणजे पिरियड वाढतोय. अँप्लिट्यूड कमी डिग्रीज बट पिरियड इन्क्रीज होत असतो. लक्षात राहू द्या. ही गोष्ट जाणीवपूर्वक मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
ठीक आहे, हे कळणं गरजेचं होतं तुम्हाला. म्हणून बी ऑप्शन. ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत असतो हिच्या, बघितलं असेल तुम्ही आता, पण पिरियड इन्क्रीज होतो. बी ऑप्शन्स आहे. आता फोर्स कॉन्स्टंट इन ऑक्सिलेटिंग सिम्पल पेंडुलम. फोर्स कॉन्स्टंट आता एफ इज इक्वल टू के एक्स आहे. तर के इज इक्वल टू मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये हे लिहिलं, एफ म्हणजे काय, एम जी असतं अपॉन एक्स, है ना. थोडंसं इथे मला वाटतं की सिम्पल पेंडुलमचं सांगितलं तर सिम्पल पेंडुलमचं इक्वेशन ठेवावं लागेल मला. सॉरी, सिम्पल पेंडुलम सांगितलं आहे तर सिम्पल पेंडुलमचं इक्वेशन ठेवू, जेणेकरून की आपल्याला लक्षात येईल. काय हरकत नाही, काही हरकत नाही. अरे काय होतं बाबा, हां ठीक आहे. एफ इज इक्वल टू, आठवतं तुम्हाला, एम जी साईन थिटा. जेव्हा पेंडुलम फिरतोय, पेंडुलमचं इक्वेशन तर माहिती असेल ना भाऊ. हे बघा, इकडे गेलं ऑक्सिलेशन, तर वेट होता एम जी, माहिती आहे ना. हा आहे एम जी कॉस थिटा होता, आणि हा होता एम जी एफ इज इक्वल टू मायनस एम जी साईन थिटा, माहिती आहे ना. थिटा इज इक्वल टू साईन थिटा, थिटा घेतलं होतं आपण मायनस एम जी थिटा. थिटा म्हणजे काय, आर्क लेंथ, याला एक्स म्हणलं होतं, आणि ही यल घेतलं होतं. तो बघा मायनस एम जी एक्स बाय यल, राईट आहे. आणि एफ म्हणजे काय, तर के एक्स, मला के टाकायचं याच्यात, तर एक्स एक्स कॅन्सल, तर के इज इक्वल टू एम जी बाय यल. आता तुम्हाला माहिती आहे मास पण फिक्स असेल इथलं बॉबचं. हां सर, जी तर 10 आहे, आणि ही लेंथ पण बदलली का नाही, म्हणजे हे कॉन्स्टंट आहे. के हे कॉन्स्टंट आहे, याला समजलं ना. ओके, म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे काय लिहू शकता, इनडिपेंडंट मास ऑफ बॉब ॲज वेल ॲज लेंथ ऑफ. लोकांना काय वाटते माहिती आहे का, की बाबा हे एम आणि एलवर, पण के हा कॉन्स्टंट आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट होता, तसा के हा कॉन्स्टंट आहे. तर फोर्स कॉन्स्टंट जो के आहे हा सिम्पल पेंडुलमवर डिपेंड करत नाही, लेंथ आणि मासवर, कारण की ते कॉन्स्टंट टर्म व्हायला लागली. लक्षात राहू द्या. फ्री ऑक्सिलेशन. आता याच्यात खूप काही मुलं वाचत बसतात राजा, मला नाही आवडत बरं खरं सांगायचं असं. आता मी इथंच एका भाषेत समजून सांगतो, नंतर मी पुस्तकात जे लिहिलं ते तर सांगणारच आहे, काही विषय नाही आहे. हे दिसतं तुम्हाला, चार्जर आहे, हातात पकडलं, हा बॉब आहे. आता फ्री व्हायब्रेशन बघा, फ्री व्हायब्रेशन. आता इथं एअर रेजिस्टन्स भरपूर गोष्टी आहेत, म्हणून याचा ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होईल हळूहळू. इथं जर कोणतेही रेजिस्टन्स नसता तर हे पेंडुलम हलतच राहिलं असतं, असं कॉन्स्टंट हलत राहिलं असतं, कॉन्स्टंट है ना. न्यूटन्स लॉ आहे, कोणती वस्तू जर स्थिर असेल तर स्थिर राहतं, आणि जर मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहिली असती. पण इथे एअर रेजिस्टन्स, फ्रिक्शन फोर्स लागेल एअरचा, भरपूर गोष्टी आहेत. म्हणून ठीक आहे, फ्री व्हायब्रेशन कळालं की एकदा तुम्ही फोर्स दिला फ्री व्हायब्रेट होत आहे, बस कळतं. मी एक एक्झाम्पलद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता फोर्स व्हायब्रेशन, याचा ॲम्प्लिट्यूड 0 झाला बघा. फोर्स व्हायब्रेशन इथं आले की मी प्रत्येक वेळेस फोर्स देईल, का बरं, याचा ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट व्हायचा मला. बघा प्रत्येक वेळेस फोर्स दिला, याला फोर्स व्हायब्रेशन म्हणायचं. आणि रेझोनन्स काय असतं, मी तुम्हाला एक काहीतरी आवाज करून दाखवतो बघा. बरं, आवाज मॅक्झिमम आला होता का तुम्हाला, इथं करतो, इथं नाही येत, मला माहिती आहे तिथे येते, कारण की तिथं बरोबर काय होतं कारण ते सांगा. बघा इथं नाही येत, तेच टाळी, इथे आली की होतं बघा. काही आवाज यायला जास्त, ते इथं येत नाही येत इथे. का बरं, कारण की इथे जेव्हा मी टाळी वाजवतो ना, मला माहिती इथल्या अंतर्गिंतर सगळ्या गोष्टी, काही फिजिक्स माहिती आहे थोडंफार, इथं एक्सप्लेन नाही करत बसणार मी. पण याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे सर, की माझ्या हाताची फ्रिक्वेन्सी 10 न्यूटन आहे, आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ही जे काय स्लॅबमध्ये जे काही इथं POP केलं याची 10 न्यूटन आहे, सॉरी 10 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी. म्हणजे माझी एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी आणि या मटेरियलची नॅचरल फ्रिक्वेन्सी इथं जे काय आहे ती सेम झाली, इक्वल झाली, आणि म्हणून तिथं साऊंड तुम्हाला मोठा आवाज येतोय. बघा मार्चिंग करतात, साऊंड बघा मार्चिंग करतात तर लाकडी पूल तुटतात, माहिती आहे तुम्हाला. किंवा जर छपराची घरं जर असेल ना, तुम्ही अशा टाळ्या वाजवा एकदम, ते छतावरले जे काही छपरा असतात ना, ते बघितले असेल, कौलारू म्हणतात मराठीमध्ये, ते हलतात असे.
का बरं? रेझोनन्स तयार होतो. तर तसा इथला रेझोनन्स कोणता आहे ऑक्सिलेशनचा ते बघणार. बघा, फ्री व्हायब्रेशन कळाला असेल तुम्हाला. इथं मी सांगितलं की हे फ्री व्हायब्रेशन्स होतं. आता हे जे व्हायब्रेशन हे फ्री व्हायब्रेशन्स होतं. बघा, ॲम्प्लिट्यूड 0 झाला. हा फोर्स आहे. प्रत्येक वेळेस जसे की एक पेंडुलम फिरत असतो, त्याच्यासाठी स्पेशल सेल असते गडीमध्ये, ते पेंडुलम कंटिन्यू फिरत असतं, है ना. म्हणजे फोर्स दिला तुम्ही, त्याचा अर्थ आहे. चला बघूया आपल्या पुस्तकात काय दिलं बरं. बघा, फ्री व्हायब्रेशन कशाला म्हणायचं. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ फ्री ऑक्सिलेशन फोर्स व्हायब्रेशन विथ, है ना. बघा, इफ द ऑब्जेक्ट अलाउड टू ऑक्सिलेट और व्हायब्रेट ओन, है ना, ऑन इट्स ओन. बराबर आहे. तुम्ही काय केलं, ऑब्जेक्ट अलाउड टू ऑक्सिलेट करा और व्हायब्रेट ऑन इट्स ओन, इट डज सो विथ द नॅचरल फ्रिक्वेन्सीज, विथ वन ऑफ द नॅचरल फ्रिक्वेन्सीज फिरत असेल, त्याला तुम्हाला म्हणता येतं काय, फ्री ऑक्सिलेशन. ऑब्जेक्ट अलाउड टू ऑक्सिलेट और व्हायब्रेट इट्स ऑन इट्स, स्वतः फिरत असेल. आता मी जसं करून दाखवलं. एक्झाम्पल काय, बॉब ऑफ सिम्पल पेंडुलम मी दाखवलं, त्याची लेंथ एल आहे. डिस्प्लेसमेंट अँड रिलीज केलं, इट विल ऑक्सिलेट ओनली विथ फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण शिकलो 1/2π√g/L, विच इज कॉल्ड एज द नॅचरल फ्रिक्वेन्सी. ही एक नॅचरल फ्रिक्वेन्सी होती. आता मी जे चार्जर घेतले होते त्याची. ऑक्सिलेट आर फ्री ऑक्सिलेशन म्हणू शकता. बाय अप्लाइंग द पिरियॉडिक फोर्स, सेम पेंडुलम कॅन मेड टू ऑक्सिलेट विथ द डिफरंट फ्रिक्वेन्सी ऑक्सिलेशन. त्याला फोर्स व्हायब्रेशन म्हणजे आपण त्याला सेम पेंडुलम घेतला तोच, त्याला जी काही फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी नव्हती आपण देत होतो, त्याला फोर्स देत होतो प्रत्येक वेळेस, तर त्यावेळेस त्याला तुम्हाला म्हणता येऊ शकतं फोर्स फ्रिक्वेन्सी म्हणू शकता किंवा ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणू शकता. इथं एक्झाम्पल घेतलं, एक लक्षात घ्या. हे एक्झाम्पल मी पुस्तकातलं आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी एक दोरी घेतली, 4 पेंडुलम घेतले. हा रिजिड घेतला, रिजिड कळतं ना, म्हणजे भरीव घेतला. आणि हे असं घेतलं, ABCD, हे ड्रायव्हर पेंडुलम आहे, म्हणजे मी त्याला फिरवणार आहे. आता लक्षात द्या मी काय करतो. तुम्हाला A आणि C ची लेंथ सेम दिसते, B ची कमी दिसते आणि D ची A पेक्षा जास्त दिसतं. कळालं सगळ्यांना, काही प्रॉब्लेम नसावा. आता मी याला धरून ऑक्सिलेट करणार. जसं ऑक्सिलेट केलं तसं हिच्यातली व्हायब्रेशनल एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. इथून असल्या प्रकारची ही एनर्जी ट्रान्सफर होईल. आता काय होईल, या ठिकाणी A आणि C ची लेंथ सेम असल्यामुळे दोघांची नॅचरल फ्रिक्वेन्सी सेम आहे, त्याने सेम एनर्जी ट्रान्सफर केली आहे. कशावरून, काय आधार आहे सर? आधार हा आहे, बघा 2π फ्रिक्वेन्सी मी म्हटलं होतं G/L, म्हणजे L सेम तर फ्रिक्वेन्सी सेम. बघा, या दोघांची लेंथ सेम आहे, A आणि C ची जर तुम्ही लेंथ पाहिली तर ही लेंथ सेम आहे. लेंथ कशी आहे? सेम आहे. लेंथ सेम आहे तर ही जी काही व्हायब्रेशनल नॅचरल फ्रिक्वेन्सीची काय असेल, ही दोघांची सेम असणार आहे. समजलं ना? म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जीचाच फॉर्म असतो, है ना. फ्रिक्वेन्सी की एनर्जी आहे, म्हणजे दोघांची एनर्जी जी काही ट्रान्सफर केली आहे सेम असणार A आणि C मध्ये. बरं, म्हणजे दोघांचा अँप्लिट्यूड पण सेम असेल. अँप्लिट्यूड पण कसा असेल? सेम असेल. लक्षात येतं? बरं सर, D मध्ये काय होईल? आता मला सांगा, D च्या बाबतीत बोलतोय आता मी. फॉर डी साठी बोलतोय. नीट लक्षात घ्या, डी ची लेंथ कशी आहे? मोठी आहे. तर फ्रिक्वेन्सी कशी असेल? कमी असेल. फ्रिक्वेन्सी कमी असेल. कोणाची? डी ची फ्रिक्वेन्सी कमी आहे. आणि बी ची फ्रिक्वेन्सी कशी आहे याची? बघा, फ्रिक्वेन्सी लेस आहे, म्हणजे खाली बाण म्हणजे लेस. फॉर, आता आपण बघू बी साठी. चला, बी बोलतोय. बीचे काय कंडिशन्स आहे? n इज इक्वल टू 1/2π√g/L. याची लेंथ कमी आहे तर फ्रिक्वेन्सी जास्त आहे. तर इथे तुमची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ही जास्त आहे बी मध्ये. लक्षात येतं का? हे सगळं तुम्ही वाचून बघा, याच्यात हेच लिहिलेलं आहे, बाकी काय नाही. बघा, कन्सिडर द अरेंजमेंट शोइंग इन द फिगर. देयर आर द 4 पेंडुलम टाइड टू द स्ट्रिंग. पेंडुलम A और C सेम लेंथ आहे, बोललो मी आत्ताच. पेंडुलम B इज द शॉर्टर लेंथ आणि D ची लेंथ कशी? जास्त आहे. पेंडुलम A हॅज अ सॉलिड रबर आहे, मी म्हटलं ना, रिजिड आहे, सॉलिड आहे. बॉब अँड ऍक्ट ॲज द ड्रायव्हर पेंडुलम. द सोर्स पेंडुलम म्हणा किंवा ड्रायव्हर, म्हणजे ते त्यालाच आपण याला पेंडुलमला काय केलं? ऑक्सिलेट केलं. याला असं ऑक्सिलेशन दिलंय, असं ऑक्सिलेशन A ला द्यायचंय तुम्हाला. बरं, काय झालं? अदर 3 पेंडुलम हॅव द हॉलो रबर, म्हणजे पोकळ आहेत ते, है ना. देअर बॉब ऍक्ट ॲज द ड्रायव्हर पेंडुलम, म्हणजे हा पेंडुलम A आणि C सेम लेंथ आहे. दोघांची लेंथ कशी आहे? सेम आहे.
देअर नॅचरल फ्रिक्वेन्सी आर सेम. दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. का बरं? लेंथवर डिपेंड आहे. लेंथ सेम आहे म्हणून त्यांची नॅचरल फ्रिक्वेन्सी जी काय असेल ती सेम आहे. पेंडुलम बी इज हायर नॅचरल फ्रिक्वेन्सी इट्स लेंथ शॉर्टर दॅन द पेंडुलम ए. म्हणजे बीची हायर नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. कसं काय बरं बीची? बघू बरं. बीची लेंथ कमी तर फ्रिक्वेन्सी जास्त. फ्रिक्वेन्सी जास्त आहे असं लिहिलेलं बघा. तुम्ही बघा बी हॅज द हायर नॅचरल फ्रिक्वेन्सी. याची फ्रिक्वेन्सी बघा मी इथं वाढवलेली बघा. बाण वरी दिला होता म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त बीची. कोणापेक्षा बरं? ए. कशामुळे? लेंथ कमी आहे म्हणून फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणून इथं नॅचरल फ्रिक्वेन्सी जास्त आहे असं सांगितलेलं आहे. कोणापेक्षा? ए पेक्षा. बरं. नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम डी ही लेस आहे. कशामुळे लेस आहे? बघा फ्रिक्वेन्सी लेस आहे कारण की त्याची लेंथ लेस असल्यामुळे. ए आणि सी पेक्षा पण डीची कमी आहे. ठीक आहे. हे सगळं लिहिलं आहे. पेंडुलम ए इज नाउ सेट ऑक्सुलेट प्लेन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर है ना. इन द कोर्स ऑफ टाइम इट विल द ऑब्झर्व दॅट अदर 3 पेंडुलम ऑल्सो स्टार्ट द ऑक्सुलेशन. पहिल्यांदा तुम्ही ए ला ऑक्सुलेट केलं बाकीचे 3 पण ऑक्सुलेट करणार आहेत. का करणार आहेत? तर दिस हॅपन ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ व्हायब्रेशनल एनर्जी. ही जी काही व्हायब्रेशनल ह्या व्हायब्रेट होईल आणि ही व्हायब्रेशनल एनर्जी BCD मध्ये चालल्या जाणार आहे. एनर्जी थ्रो द स्ट्रिंग ऑक्सुलेट द पेंडुलम ए फ्री टू ऑक्सुलेट. पहिल्या एला फ्री ऑक्सुलेट केलेला आहे. पेंडुलम BCD इज द फोर्स ऑक्सुलेशन आणि हे जे याला आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सी दिली म्हणून त्याला फ्री काय म्हणलेलं आहे? फ्री ऑक्सुलेशन असं म्हणलं असेल आपण. बघा याच्यात फ्री ऑक्सुलेशन केलं असेल. बघा फ्री ऑक्सुलेशन हे लिहिलं. फ्री ऑक्सुलेशन केलेलं आहे एला. आणि हे जे आहे BCD हे तिघच्या तिघं हे फोर्स आहेत. फोर्स ऑक्सुलेशन आहे कारण की तुम्ही याला फोर्स दिलेला आहे व्हायब्रेशनल एनर्जीद्वारे म्हणून त्याला म्हटलेलं आहे BCD आर फोर्स ऑक्सुलेशन ऑफ सेम फ्रिक्वेन्सी ॲज दॅट ऑफ द ए. ठीक आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम सी इज सेम ॲज द ए. बराबर आहे. दोघांची लेंथ सेम आहे. का बरं? ॲज इट इज लेंथ इज सेम. सेम लेंथ असल्यामुळे त्याची जी काही नॅचरल फ्रिक्वेन्सी हे सेम आहे. इट कॅन ऑल्सो बी सीन अमॉंग द पेंडुलम BCD. पेंडुलम सी इज ऑक्सुलेट विथ द मॅक्झिमम अँप्लिट्यूड अदर 2 स्मॉलर अँप्लिट्यूड. त्यांचं म्हणणं आहे की सी जे सगळ्यात जास्त अँप्लिट्यूड असणार आहे. याचा अँप्लिट्यूड याचा जास्त आहे. का बरं? कारण की ही ए आणि सी ची लेंथ सेम आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणून ए आणि सीचा अँप्लिट्यूड सारखा आहे किंवा सीचा अँप्लिट्यूड जास्त आहे. कोणापेक्षा? बी आणि सी पेक्षा. ठीक आहे. द एनर्जी डिपेंड अपॉन द अँप्लिट्यूड इट इज क्लिअर. काय क्लिअर करता तुम्ही पेंडुलम मध्ये? सी हॅज ऑब्झर्व द मॅक्झिमम एनर्जी फ्रॉम द सोर्स ऑफ ए. म्हणजे यांचं म्हणणं आहे की ए कडे जेवढी एनर्जी असेल तेवढा सी हा काय करेल? जास्त ऑब्झर्व करेल म्हणून त्याचा अँप्लिट्यूड जास्त आहे. ठीक आहे. व्हाईल अदर दोन्हीपेक्षा या दोघांची लेंथ सेम असल्यामुळे याने एनर्जी जी काही डिपेंड आहे यांचा अँप्लिट्यूड जो काही डिपेंड आहे ह्या सीचा सेम आहे बी सारखा. का बरं? लेंथ सेम असल्यामुळे म्हणून तो एनर्जी मॅक्झिमम ऑब्झर्व करेल बी आणि डी पेक्षा. नेक्स्ट काय? शो दॅट द ऑब्जेक्ट सी हॅव्हिंग द सेम नॅचरल फ्रिक्वेन्सी ॲट दॅट द सोर्स ऑब्झर्व. आता तुम्हाला माहितीच झालं सी ए काय जी नॅचरल फ्रिक्वेन्सी सेम असल्यामुळे या ठिकाणी हे दोघं एकमेकांपासून जी काही एनर्जी मॅक्झिमम टू मॅक्झिमम ऑब्झर्व करेल आणि सीला मॅक्झिमम एनर्जी भेटणार आहे बी आणि डी पेक्षा. सच दॅट इज सेट टू द रेझोनन्स. त्यालाच रेझोनन्स असं म्हणता येतं. फॉर अनइक्वल नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे याचा अर्थ जर ए ची फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे नॅचरल फ्रिक्वेन्सी जर 10 हर्ट्ज असेल आणि याची पण फ्रिक्वेन्सी आता सेम असणार आहे है ना 10 हर्ट्ज आहे तर याच्यापासून रेझोनन्स तयार झाला आणि म्हणून याचा मॅक्झिमम अँप्लिट्यूड भेटला सीचा. हे त्यांना सांगायचं. आता इथं काही बाकी सांगायची गरज नाही. म्हणजे रेझोनन्स कधी तयार होतो? तुमची फ्रिक्वेन्सी हे नॅचरल फ्रिक्वेन्सीच्या बरोबर झाली त्यालाच रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतात आणि ती फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असते है ना आणि तिचा अँप्लिट्यूड सुद्धा मॅक्झिमम असतो. बघा ही अँप्लिट्यूडची लाईन आहे तिचा अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे तिथं तुमची फ्रिक्वेन्सी जी काय आहे त्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असं म्हटलेलं आहे. तर मला अपेक्षा आहे हा चॅप्टर सगळ्यांना समजला असेल. काही अडचणी असतील तर निश्चित तुम्ही तुमच्या कॉमेंटमध्ये लिहा. आम्ही तुमच्यापर्यंत आणखीन कसं नॉलेज पोहोचता येईल याचा प्रयत्न करू. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.